नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट येत आहे। ती म्हणजे आता महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांना स्मार्ट रेशन कार्ड हे पुरवलं जाणार आहे। स्मार्ट रेशन कार्ड महाराष्ट्र शासनाच्या नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत। नेमके या स्मार्ट रेशन कार्डचे फायदे काय असणार आहेत आणि हे रेशन कार्ड कोणाकोणाला आणि कशा पद्धतीने मिळणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्याने स्मार्ट कार्ड देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। पुढील 100 दिवसांमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने करावयाच्या कामाचा आढावा हा माननीय मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे। यामध्ये स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य, स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्याच्या सूचना या मुख्यमंत्र्यांमार्फत करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानातून जे आहे स्मार्ट रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना धान्य हे मिळणार आहे। आगामी वर्षात 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेश व त्याचे ई-KYC करून प्रमाणीकरण करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे निर्देश सुद्धा आता देण्यात आलेले आहेत। म्हणजे जर आपण गेल्या मागील 6 महिन्यांपासून जर धान्याची उचल केली नसेल तर आपली रेशन कार्डची तपासणी होऊ शकते आणि रेशन कार्ड सुद्धा आपलं बंद होऊ शकतं। त्यासोबतच शिधापत्रिकांमध्ये मयत व्यक्ती वगळण्याबरोबरच 100 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करण्यात यावी। संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। अन्नधान्याच्या वाटपामध्ये लाभार्थ्यांनी योग्य प्रमाणात वाटप व्हावे यासाठी सर्व रास्तभाव दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवावेत व सर्व शिधापत्रिकांमध्ये धारकांना स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण करण्याचे सुद्धा आदेश येथे देण्यात आलेले आहेत। त्यासोबत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीने एक गाव एक गोदाम उभारण्याची कारवाई सुरू करण्यात यावी। वाहनांची जिओ टॅगिंग करण्यात यावे। अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबविण्यात भर देण्यात येणार आहे। त्यासोबत गरजू लाभार्थ्यांना सण उत्सवात साजरा होण्यासाठी सणाच्या काळात आनंदाचा शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करण्याच्या सूचना सुद्धा आता देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जे काही ऊसतोड कामगार असतात किंवा स्थलांतरित मजूर असतात त्यांच्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड हे देण्यात येणार आहे। त्या रेशन कार्डच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात कुठेही धान्य हे घेऊ शकणार आहेत। त्यासोबत आता सर्वांच्याच रेशन कार्डची ई-KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्यासोबत जे काही 100 वर्ष वयापेक्षा जर कोणी रेशन कार्ड धारक असेल तर त्यांची फेर तपासणी सुद्धा करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आलेले होते। तर मित्रांनो, ही रेशन कार्ड बाबत महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला आजची ही अपडेट आवडली असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।